ग्राउंड+1 स्लम्स आहेत, ज्या कदाचित त्यांनी भाड्याने नसतील दिल्या, पण प्रॅक्टिकल पर्पजमुळे कोणीतरी त्यांचा फॅमिलीमधलंच राहत असेल, परिवारामधलंच राहत असेल, तर जसं मी मागतोय की SRAमध्ये 500 स्क्वेअर फूट झालं पाहिजे, तसं ग्राउंड+1 पण लिगलायझेशन झालं पाहिजे, म्हणजे त्यांना देखील पात्रता मिळेल आणि ही स्कीम पुढे जाऊ शकेल. पण हे न करता अध्यक्ष महोदय, एक नवीन भूत सुरू झालं, ते म्हणजे क्लस्टरचं. क्लस्टरचं जे भूत आहे ते एवढं भयानक आहे, लोकांना भीती वाटायला लागलेली आहे की सरकार आमच्यावर कोणीतरी बिल्डर लादणार का. हे बिल्डर लादण्याचा जो प्रकार चालू आहे, पुण्यातलंच एक उदाहरण घ्या ना, लोकमान्य नगर नावाचं एक तिथे मोठं बिल्डिंग, सगळ्या सोसायट्या आहेत. अनेक लोकांनी त्या लोकमान्य नगरमध्ये अध्यक्ष महोदय आपला विकासक नेमला होता. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी गेले होते, आणि तिकडच्या कुठच्या तरी एका स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयाला पत्र लिहिलं की नाही इथे क्लस्टर आणा, हे सगळं बाकीचं रद्द करा. अध्यक्ष महोदय, ही सगळी लोकं पुण्यातली, लोकमान्य नगरमधली आंदोलन करतायत, आवाज उठवत आहेत की तुम्ही आमच्यावर दुसरा बिल्डर का लादतात, आम्ही आमचा मार्ग मोजलेला आहे, मार्ग पत्करलेला आहे, तुम्ही आमचा मार्गामध्ये का गतिरोधक आणत आहात. हे गतिमान सरकार आहे ना, मग होऊ दे ना पुनर्विकास. का त्या तिकडच्या स्थानिक नेत्यांनी तिथे हस्तक्षेप केला पाहिजे, का लोकमान्य नगरमध्ये तुम्हाला तुमचा बिल्डर लादायचा आहे, तिथे ज्या लोकांना पाहिजे घेऊ दे ना, कुठचा बिल्डर असेल, तुमचे जे बिल्डर असतील त्यांना जाऊ दे, तिथे प्रेझेंटेशन करू दे, त्यांनी जर मान्य केलं तर मान्य केलं, नाही तर दुसरा बिल्डर घ्या. पण जसं तिथे क्लस्टर येत होतं, कोळीवाड्यांवर क्लस्टर हे त्यांच्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये येणार होतं, आम्ही विरोध केला ते मागे गेलेलं आहे. पण ह्याच क्लस्टरमुळे सगळा जो घोळ चाललेला आहे तो कुठे ना कुठेतरी सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे की लोकमान्य नगर पुण्यावर देखील अत्याचार होणार नाही, आणि तिथे त्यांचा जो पुनर्विकासाचा जो विकासक त्यांनी नेमलेला आहे तोच तिथे मान्य होईल. जे कोण 2-4 असतील मला माहीत नाही, त्यांचे असतील. पण अध्यक्ष महोदय,